नमस्कार. आपल्या आजूबाजूचा समाज जसा आहे तो तसाच का आहे याचा कधी विचार केलाय का? म्हणजे पिढ्यानपिढ्या सत्ता, संपत्ती आणि अगदी आडनावांसुद्धा एका विशिष्ट पद्धतीनेच का पुढे जातात? तर आज आपण अशाच दोन मूलभूत सामाजिक रचना समजून घेणार आहोत, ज्यांनी मानवी संस्कृतीला हजारो वर्ष आकार दिलाय. पितृसत्ताक पद्धत आणि मातृसत्ताक पद्धत. चला तर मग एकत्र मिळून पाहूया की या दोन्ही पद्धतींमध्ये सत्ता, वारसा आणि लिंगाच्या भूमिका नक्की कशा ठरवल्या जातात. आपला आजचा रोडमॅप कसा असेल ते पटकन बघूया. सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया सत्ता आणि वंश यांच्यातल्या नात्यापासून, कारण हाच सगळ्याचा बेस आहे. त्यानंतर आपण पितृसत्ताक आणि मातृसत्ताक पद्धती म्हणजे काय हे खोलात जाऊन समजून घेऊ. त्यांची वैशिष्ट्ये पाहू, त्यांची समोरासमोर तुलना करू, म्हणजे फरक अगदी स्पष्ट होईल. आणि हो, सगळ्यात शेवटी आपण यावर विचार करू की खऱ्या समानतेसाठी नक्की काय गरजेचं आहे. चला तर मग एका अगदी बेसिक प्रश्नापासून सुरुवात करूया. समाजामध्ये सत्ता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेमकी कशी जाते, कधी विचार केलाय? म्हणजे नावं, प्रॉपर्टी, वारसा हक्क हे सगळं कोण ठरवतं आणि कोणत्या आधारावर ठरवतं? या एका प्रश्नाच्या उत्तरातच त्या समाजाच्या सत्तेची मूळ रचना दडलेली असते. पण थांबा, मोठ्या सामाजिक सत्तेबद्दल बोलण्याआधी ना आपल्याला थोडं मुळाशी जावं लागेल. आधी हे समजून घ्यावं लागेल की कुटुंबाचा वंश कसा ओळखला जातो, कारण याच पायावर सामाजिक सत्तेची मोठी इमारत उभी राहते. इथे आपल्यासमोर दोन अगदी वेगवेगळ्या पद्धती आहेत. पितृवंशीय समाजात वारसा वडिलांकडून मुलाकडे जातो. जसं की आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांना आडनाव वडिलांकडून मिळतं, बरोबर? हे झालं पितृवंशीय पद्धतीचं एकदम सोपं उदाहरण. याच्या अगदी उलट मातृवंशीय समाजात वंश आईकडून मुलीकडे जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हा फक्त वंश आणि वारसा हक्काचा मुद्दा आहे. पण हाच तो पाया आहे ज्यावर पुढची मोठी सामाजिक रचना उभी राहते. चला, आता याच पायावर आपण एक खूप महत्वाची संकल्पना समजून घेऊया. एक असा शब्द जो आज जगातल्या बहुतेक समाजांना लागू होतो, तो म्हणजे पितृसत्ताक पद्धत. तर ही आहे पितृसत्ताक पद्धतीची औपचारिक व्याख्या. पण खरं तर ना, या शब्दाच्या मुळातच सगळा अर्थ लपलाय. हा शब्द आलाय ग्रीक भाषेतून, जिथे पॅट्री म्हणजे वडील आणि आर्चेस म्हणजे शासन, म्हणजे थोडक्यात वडिलांचं किंवा पुरुषांचे शासन. यावरूनच आपल्याला या सिस्टमचा गाभा काय आहे याचा स्पष्ट अंदाज येतो. तर मग पितृसत्ताक पद्धतीची वैशिष्ट्ये काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्ता पुरुषांच्या हातात एकवटलेली असते आणि त्यामुळे होतं काय की स्त्री पुरुषांमध्ये सत्तेचं एक असंतुलन तयार होतं. हे आपल्याला सगळीकडे दिसतं, मोठ्या कंपन्यांपासून ते राजकारणापर्यंत, जिथे महिलांचं प्रतिनिधित्व अनेकदा कमी असतं. आणि अगदी घरातही स्त्रियांना पद्धतशीरपणे दुय्यम भूमिका दिली जाते. ठीक आहे, आता हे सगळं झालं पितृसत्तेबद्दल. आता आपण नाण्याची दुसरी बाजू बघूया. चला तर मग आता एका अगदी वेगळ्या मॉडेलबद्दल बोलूया, ते म्हणजे मातृसत्ताक पद्धत. आणि याची व्याख्या पितृसत्ताक पद्धतीच्या अगदी उलट आहे. म्हणजे जणू काही आरशातलं प्रतिबिंब. इथे समाजाची आणि कुटुंबाची सगळी सूत्रं ही स्त्रियांच्या हातात असतात. मग मातृसत्ताक पद्धतीत काय होतं? तर इथे सत्ता स्त्रियांकडे असते आणि ती त्यांच्यामार्फतच पुढे जाते. प्रॉपर्टी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यत्वे करून स्त्रियांकडेच असतात. म्हणजे वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही लेव्हलवर स्त्रियाच मुख्य भूमिकेत असतात. पण थांबा, इथे एक खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा फरक आहे जो आपण समजून घेतला पाहिजे. बघा, एखादा समाज मातृवंशीय आहे म्हणजे तिथे वंश आईच्या नावाने चालतोय, याचा अर्थ असा नाही की तो समाज मातृसत्ताक असेलच. असं होऊ शकतं की वंश आईकडून चालतोय पण समाजातले महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्ती मात्र पुरुषांकडेच आहे. त्यामुळे हे दोन्ही शब्द एकच आहेत असा गोंधळ करून घेऊ नका. चला, आतापर्यंत आपण दोन्ही संकल्पना समजून घेतल्या. आता त्यांना समोरासमोर ठेवून त्यांची तुलना करूया, म्हणजे फरक अजून स्पष्ट होईल. हा तक्ता बघा, यात सगळा फरक अगदी एका नजरेत स्पष्ट होतो. सत्ता कोणाकडे, वंश कसा चालतो, समाजात कोणाचं वर्चस्व आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगात कोणती पद्धत जास्त आढळते. यावरून दोन्ही प्रणालींमधला जो मूलभूत विरोधाभास आहे तो लगेचच आपल्या लक्षात येतो. तर मग एक प्रश्न येतोच की जर पितृसत्ताक पद्धतीमुळे असमानता येते, तर मग यावर उपाय काय? फक्त भूमिकांची अदलाबदल करणं, म्हणजे पुरुषांच्या जागी स्त्रिया आणि स्त्रियांच्या जागी पुरुष? पण नाही, हे इतकं सोपं नाहीये. हा असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. म्हणजे खरंच
समानता आणण्यासाठी फक्त स्त्री-पुरुषांच्या भूमिका उलट्या केल्या तर पुरेसा आहे का? कल्पना करा, पुरुष घर सांभाळतायत आणि स्त्रिया बाहेर काम करून पैसे कमवतायत. यामुळे खरी समानता येईल असं वाटतं? चला, या प्रश्नात थोडं खोलवर जाऊया. हे पुरेसं का नाहीये? कारण भूमिका जरी बदलल्या ना, तरी लोकांचे जुने विचार, त्यांची मानसिकता इतक्या सहजासहजी बदलत नाही. आजही जे पुरुष घरात राहून मुलांची काळजी घेतात, त्यांच्याकडे समाज थोडं वेगळ्या नजरेने बघतो. आणि दुसरीकडे ज्या स्त्रिया कामात खूप यशस्वी आहेत, त्यांना चांगली आई नाही असंही ऐकावं लागतं. याचा अर्थ असा की स्त्री आणि पुरुष दोघांवरही पारंपरिक भूमिकांच्या चौकटीत बसण्याचा समाजाकडून एक प्रकारचा दबाव असतोच. आणि इथेच या सगळ्या चर्चेचं सार आहे. खरी समानता फक्त भूमिका बदलून नाही येणार, तर लिंगावर आधारित ज्या भूमिका आहेत, जे काही ठोकताळे आहेत, त्यातूनच मुक्त होण्याची गरज आहे. खरी समानता तेव्हाच येईल जेव्हा प्रत्येक व्यक्तीला, स्त्री असो वा पुरुष, त्यांच्यावर कोणतीही भूमिका न लादता त्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य मिळेल. खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.